जय शिवराया. लोकांना ना मोठा ब्लॉग बनवला ना तो आवडत नाही, परंतु माझी जी रेसिपी आहे ना मला पूर्णपणे दाखवायला आवडते. कुणाला आवडू ना आवडू, तो जय शिवराया. तुम्हाला मी हे सांगते आहे की मला लोणच्याचा कैऱ्या आणण्यापासून कट करण्यापासून मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. तर आता हा माझा घरगुती मसाला आहे. तुम्ही बघू शकता मी काळी मोहरी घेतलेली आहे, परत बडीशाप घेतली आहे. सकाळची वेळ असल्यामुळं चहाचा पण प्लॅन चाललेला आहे. बिकॉज लेडीजला एकच काम नसतं, त्या कामाबरोबर चहा पण ऑर्डर आली होती माझ्या मिस्टरांची. सो मी चहा पण ठेवलेला आहे. चहाबरोबर माझी हे सगळं भाजण्याची प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो, लोणचं घरगुती बनवायचं असेल ना तर आपल्याला आहे ना पहिलं म्हणजे मोहरी छान भाजून घ्यायची बिना तेलाची. ओके, मोहरी भाजून झाल्यानंतर बडीशाप पण भाजून घ्यायची असते, ती पण बिना तेलाचीच भाजून घ्यायची. बघू शकता मी बडीशाप भाजली आहे, मोहरी भाजली आहे, आणि देन एक गूळ पण आणलेलं आहे अर्धा किलोचं लोणच्याला घालण्यासाठी. आणि बेडेकर मसाल्याचं मी 2 किलोचं पाकिट आणि हे मोठं मीठ आणलं आहे. ओके मित्रांनो, आणि हे रात्री मी लोणचं वाळवायला घातलं होतं ना, म्हणजे मी सुकवलं असं फडक्यात टाकून, असं घरामध्ये फॅनखाली रात्रभर ठेवलं होतं. पाणी निथळल्यानंतर मागच्या ब्लॉगमध्ये मी ते दाखवलेलं आहे कसं काय काय केलं आहे. हा घरचा मसाला आहे. धना घेतला होता तो पण भाजून, लवंग मिरे घेतली होती ती पण भाजून, आणि गूळ आणि बेडेकर मसाल्याचे. ॲक्च्युली 1 किलोला 1 किलोचा बेडेकर मसाल्याचं पाकिट असतं, परंतु माझं 5 किलोचं लोणचं आहे तर मी 2 किलोचाच बेडेकरचा मसाला वापरला, बाकीचा 3 किलोचा मी घरी वापरला. लसूण ॲक्च्युली भरपूर घ्यायचा असतो, परंतु मला वेळ नसल्यामुळं मी 1 वाटीभरच लसूण सोडला. ते नंतरही सोलून आपण लोणच्यामध्ये तो सोडू शकतो. तर जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा मी ते करेल. हा मसाला पूर्णपणे मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि हे लोणचं मी आता पातेल्यात घातलं आहे. देन मसाल्याच्या 2 बेडेकरचे पोड्या मी फोडलेल्या आहेत. आता मी त्या टाकणार त्याच्यामध्ये, आणि जे वाटलेले मसाले आहेत ते मी तळाला ऑलरेडी टाकलेले आहेत. आता ह्या 2 पुड्या आपण टाकायच्या. 2 पुड्या ॲक्च्युली 5 ते माझे अंदाजे 6-1 किलोचं लोणचं असणार आहे. मी काय मोजून नाही आणलं, आमच्या घरातली कैरी असल्यामुळं मी काही मोजमाप केलेलं नाही, पण ते अंदाजे 6-1 किलोचं लोणचं असावं. तर मी 2 किलोचाच मसाला विकतचा आणला, आणि हा घरगुती मसाला सर्व मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता तो मस्त मिक्स करणार आहे हाताने. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मागं मी दाखवले काय काय घेतले ते. आणि आता मस्त शेक करणार मी. मस्त एक मार्केटमधनं सर्फ एक्सेलचा डब्बा मी 6 महिन्यापूर्वीच आणून ठेवला होता. त्याला मस्त वॉश करून मस्त घासून ठेवलेला होता, त्याला परत मी वॉश केला. आणि देन हा सगळा मसाला आणि लोणचं एकदम मस्त वर खाली करून घेतलं. देन मी भरलं ह्या डब्यामध्ये. आणि मी ना 1 किलो तेल गरम पण करून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवते थोडं. आणि गूळ पण फोडून ठेवलेला होता. मी नॉर्मली अर्धा किलो 1 किलो गूळ टाकत असते. आता अर्धा किलोच टाकणार आहे 5-6 किलोला. तर मी टप्प्याटप्प्यात नंतर पण गूळ टाकते थोडासा. जेव्हा मी लोणचं वर खाली हलवत असते मला एक अंदाज येतो की गूळ विरघळला आहे, मग खूप मस्त लोणचं होतं. म्हणजे मी जेव्हा पण मी कामाला जाते ऑफिसमध्ये घेऊन, तर सर्वांना माझं लोणचं आवडतं. ते एक खाप नेऊन मला चालत नाही, कमीत कमी 4-5 तरी खापा मला घेऊन जावं लागतात. तर तेव्हा सगळ्या स्टाफला पुरतो. गूळ परत टाकलेला आहे. हे अर्धा किलोची ढेप होती गुळाची. आता सर्व मी लोणचं आणि मसाला एक डब्यामध्ये ओतलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. देन नंतर तेल तापलेलं जे असतं ना ते याच्यावरनं टाकायचं आहे आता आपल्याला. मी आता तेल घेऊन येते आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, एवढं सुंदर होतं ना लोणचं. कमीत कमी 1.5 वर्ष ते लोणचं चांगलं टिकतं. ह्या मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये थोडे दिवसच ठेवते, नंतर मी ते काचेच्या बरणीत भरते. काचेच्या बरणीत भरल्यानंतर तुम्हाला तो छोटासा ब्लॉक दाखवणार आहे. हा जरा मोठा ब्लॉक आहे. हे गरम केलेलं तेल आहे, आणि ते थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. तर मित्रांनो, इतकं सुंदर लोणचं होतं ना हे. खरंच आपण विकत आणलेल्या लोणच्यापेक्षा आणि घरात बनवलेल्या लोणच्यामध्ये खूप फरक असतो. मी कमीत कमी 1.5 वर्ष हे लोणचं आरामात खाते. मी सर्वांनाही खायला घालते. ज्यांनी माझे ब्लॉग बघितले, जे माझ्याबरोबर काम करतात त्यांना माहीत आहे आमचं घरचं लोणचं कसं असतं. माझी मम्मी जेव्हा पण ॲडमिट होते तेव्हा पण माझे सगळे स्टाफ भेटल्यानंतर त्यांना माझ्या लोणच्याची तारीफ करतात. तो मित्रांनो बघू शकता आता कसं आहे लोणचं.
बघितलं आणि तुम्हाला कसं वाटलं लोणच्याचं ब्लॉग तर कमेंट्स